ग्लोबल कपल 2015 म्हणून लोकप्रिय ठरलेल्या ठाण्यातल्या दाम्पत्याच्या वैवाहिक आयुष्यात अखेर मिठाचा खडा पडलाय। आपटे दाम्पत्याच्या लव्ह स्टोरीत सध्या वेगळाच ट्विस्ट आलाय। असं काय घडलंय पाहूयात हा खास रिपोर्ट। जगजीत सिंग यांची ही गझल शब्दशः खरी करून दाखवली ती ठाण्यातल्या आपटे दाम्पत्यानं। 58 वर्षांचे सतीश आपटे आणि अवघी 20 वर्षांची लिसा कपाडिया एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सतीश आणि लिसानं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लग्नगाठ बांधली। आपटेंचा हा विवाह त्यावेळी चर्चेचा विषय बनला होता। त्यावेळी त्यांच्या लग्नाचा सेल्फी सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला की ग्लोबल कपल म्हणून त्यांना सन्मान मिळाला। मात्र या लव्ह स्टोरीचा आता फॅमिली ड्रामा झालाय। अवघ्या 3 महिन्यातच आपटेंना सोडून लिसा माहेरी गेली, ती अजून परतलेली नाही। आपली नववधू हरवल्याची तक्रारच आता आपटेंनी नौपाडा पोलीस ठाण्यात केली आहे। मेरे बीवी के पिताजी और मेरे बीवी की बहन दोनों भी हमारे घर में रहे। उन दोनों से कुछ माँ को परेशानियाँ हुई, माँ के साथ उनका पारिवारिक झगड़ा हुआ। उसकी वजह से वो खुद उसकी बहन और उसके पिताजी चले गए छोड़ के। उसके साथ मेरी बीवी भी अपने पिताजी और बहन के साथ चली गई और उसके बाद 10 अप्रैल को वापस आई। 10 अप्रैल को जब माँ से मिली तो जून में उसने वापस आने का वादा किया था। वो 15 जून से उस परिवार से सब मोबाइल रेंज टूट गई है। परिवार का कोई अता पता नहीं है। एक तरह से पूरा परिवार गुमशुदा है। या सगळ्या प्रकारानं पोलीस चक्रावून गेलेत। त्यांनी नववधू लिसा आणि कपाडिया कुटुंबियांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। सतीश आपटे आणि त्यांची पत्नी मिसिंग झालेली आहे म्हणून त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे। त्या बाबतीत त्यांनी त्यांची मेहुणी आहे त्यांच्याकडे असावी असा संशय व्यक्त केला होता। त्या पद्धतीने आमचा तपास चालू आहे। अद्याप ते मिळून आलेले नाही। मात्र आपटेंचा आपल्या प्रेमावर अजूनही विश्वास आहे। लिसा उर्फ अमृता अजूनही परतून येईल याची त्यांना ठाम खात्री आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।